पॅसेंजर्सला इथे पोहोचणं सोपं जाईल। शहरामध्ये देखील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे की बॅगेज चेक इन हे शहरातच करता येईल आणि बिना बॅगेजचं त्यांना या एअरपोर्टमध्ये येता येईल, अशा प्रकारच्या व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात येत आहेत। त्यामुळे पॅसेंजर करता इथे ट्रॅव्हल करणं हा एक अतिशय चांगला एक्सपिरियन्स असणार आहे। याच्या सेकंड फेज पासनं संपूर्ण एअरपोर्टमध्ये आतमध्ये अंडरग्राउंड मेट्रो सारखी एक ट्रेन धावणार आहे की जी सगळ्या टर्मिनलला कनेक्ट होणार आहे आणि इथे कोणालाही फार पायी चालावं लागणार नाही आणि स्वतःच्या वाहना घेऊनही या ठिकाणी कोंडी करता येणार नाही, अशा प्रकारचं प्लॅनिंग याचं करण्यात आलेलं आहे। जे काही बे तयार करण्यात आले आहेत त्या बे पासनं 500 मीटरमध्ये सगळे लोक पोहोचू शकतील आणि त्यालाही ट्रॅव्हलेटर्स दिलेले आहेत। अलीकडच्या काळात आपण बघतो की काही एअरपोर्टवर 1-1 किलोमीटर लोकांना पायी चालावं लागतं, पण इथे मात्र याचं प्लॅनिंग करताना ट्रॅव्हलेटर्स दिले असल्यामुळे लोकांना अतिशय सुविधा होणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की देशातलं सगळ्यात आधुनिक अशा प्रकारचं एअरपोर्ट या ठिकाणी होत आहे। आता तुमचा पुढचा प्रश्न असेल की पूर्ण कधी होणार आहे। आज आम्ही टार्गेट यांना दिलेलं आहे, कारण आम्हाला प्राईम मिनिस्टर साहेबांची वेळ घ्यायची आहे। त्यामुळे आम्ही 30 सप्टेंबरचं टार्गेट हे आज थोडं अँबिशियस आहे, पण हे आम्ही आता या ठिकाणी अडाणी कंपनीचे जे सगळे लोक आहेत आणि आपल्या न्यू मुंबई एअरपोर्ट अथॉरिटीचे जे लोक आहेत आणि आमचे सिडकोचे लोक, अशा तिघांनाही सांगितलेलं आहे। आता 13-14 हजार कामगार या ठिकाणी काम करतायत रोज, त्याची संख्या वाटली तर 1.5 दुप्पट करा, पण 30 सप्टेंबर पर्यंत, कारण आपल्याला कल्पना आहे की आता बाकी तर सगळे लायसन्स झाले आहेत, पण कमर्शियल ऑपरेशन करता सगळं काम पूर्ण करून काही लायसन्सेस लागतात, त्याचं सायमल्टेनियसली काम सुरू करायला आपण सांगितलेलं आहे, जेणेकरून 30 सप्टेंबर किंवा त्याच्या आसपास प्रधानमंत्री महोदय ज्यावेळेस वेळ देतील त्यावेळी आपल्याला याचं उद्घाटन करता आलं पाहिजे आणि या ठिकाणी लोकांना कमर्शियल ऑपरेशन देखील करता आलं पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण निश्चितपणे करतो आहोत।